जय सद्गुरू. बघा, दुःख हे तर सगळ्याच्याच वाटेला असतो. देह दुःखाचा अंकुर, देह दुःखाचा सागर, चळीचे नास एक म्हण आहे. जन्मताच ह्या देहाला दुःखाचा अंकुर फुटलेला असतो, पण ते अंकुर मोडण्याची ताकद फक्त नामस्मरणात आहे. तर जसं जसं नामस्मरण करत तसं तसं दुःखाचा अंकुर मोडला जातो. आणि ती दुःख सहन करणार म्हणलं तर फक्त आणि फक्त मला तर वाटतं ह्या जगात आता तर नाही, पण एक कुंतीशिवाय कोणी दुःख सहन करणार नाही. बघा, कुंती लहान होती. लहान कुंती असताना तिच्या आई वडिलांनी दुसऱ्या राजाला एका दत्तक दिली. मग कुंतीला दुःख वाटलं असेल का आनंद वाटला असेल, तुम्हीच बघा. इतकं दुःख वाटलं, पण दत्तक दिल्यामुळं कुंती दुसऱ्या राजाच्या घरी राहायला गेली. मग थोडे दिवस झाले, थोडी मोठी झाली कुंती. त्या राजानं एका ऋषीचा सेवा करण्यासाठी एका ऋषीच्या आश्रमात ठेवलं. पहिलं काय होतं बघा, कुणीही असो, क्षत्रिय असो किंवा ब्राह्मण असो, अजून कुणी असो, 20 वर्ष बालाश्रम, 20 ते 40 वर्ष गृहस्थाश्रम, 40 ते 60 वर्ष संन्यासाश्रम आणि परत 60 ते पुढं जितके वर्ष आयुष्य असेल तितके वर्ष वृद्धाश्रम. असे आयुष्यात येऊन 4 आश्रम करतच होते. मग तसं ऋषी संन्यासाश्रमात आले होते. त्या ऋषीची सेवा करण्यासाठी कुंतीला ठेवलं. मग ऋषीची सेवा म्हणजे साधी सेवा नाही. थोडं जरी चुकलं तर ऋषीचा राग काय अनावर जर झाला तर त्यांनी नुसतं डोळे उघडून बघितलं तर पुढचा माणूस जळून जाईल इतका त्यांचा राग असतो. पण नाही, कुंतीनं तत्पर अशी सेवा केली की थोडं सुद्धा त्यांच्या सेवेत विलंब पडला नाही. अशी सेवा केली. 20 वर्ष झाली. ऋषी निघाले वृद्धाश्रमाला. निघाल्याच्या नंतर कुंतीला बोलवून घेतलं आणि सांगितलं, कुंती, तुला काय मागायचंय ते माग, मी तुला द्यायला तयार आहे. बघा, आताच्या कलियुगात माग म्हणल्याच्या नंतर काय एक मागितलं नसतं, आपण सांगून सुद्धा, पण एक म्हणते. पण ऋषीनं कुंतीनं काय नाही मागितलं. आणि कुंती काय म्हणली, गुरुवर्या, तुम्हाला जी काय माझ्या आयुष्यात येऊन कमी वाटत असेल ती मला द्या. मग ऋषीने त्यांच्या अंतरायामी ज्ञानानं बघितलं आणि तिला पुढं चालून काय कमी पडणार आहे, तर तिला पुत्र प्राप्ती कमी पडणार होती. म्हणून गुरुवर्याने 6 मंत्र दिले कुंतीला आणि सांगितलं, ही मंत्र जपायचा, मंत्र जपला की तुला पुत्र प्राप्ती होईल. ठीक आहे. मग तेवढं सांगून मंत्र दिले ऋषीने आणि गेल्याच्या नंतर हिला खरं का काय तिला विश्वास येणार मंत्राचा. आणि घेतली दर्भाची काडी म्हणजे गवताची काडी घेऊन पाणी ग्रहण करायचं आणि मंत्र जपायचा. लगेच त्या गवताच्या काडीचं मूल होत होतं. तसं केलं. घेतली गवताची काडी, मंत्र जपला, मूल झालं. आता काय करायचं. दुसरी एक मैत्रीण सोबतची होती, ती म्हणजे कोणती, हे काय केलंस तू, आता काय करायचं ह्याला, आपल्याला आता वाळीत टाकतेली, लग्नाच्या अगोदरचं मूल म्हणल्यावर आपल्याला वाळीत टाकतेली, आपण आता काय करायचं. कोणती म्हणली, आपण अंधार पडपर्यंत इथंच थांबायचं, घरी जायचं नाही. ठीक आहे. बाळ घेतलं, अंधार पडला, संध्याकाळचे 12 वाजले. 12 वाजल्याच्या नंतर दोघी जणींनी ते बाळ घेतलं आणि पाण्याच्या दिशेने निघाले. तिथे एक सरोवर होतं. त्या सरोवरावर ऋषी मुनी स्नान करण्यासाठी येत होते. मग त्या सरोवराच्या कडेला ते बाळ झोपवलं आणि त्याने निघून आले. त्या बाळाला जन्मताच कानात कुंडल होते, म्हणून त्या ऋषीने त्या बाळाचं नाव कर्ण ठेवलं होतं. मग आली घरी आले. थोडे दिवस झाले. तुम्हीच दुःख मोजा, कुंतीचं किती वाऱ्या झाला आयुष्यात येऊन. मग घरी आले. थोडे दिवस गेले. थोडे दिवसाच्या नंतर तिच्या दत्तक घेतलेल्या वडिलांना लग्न ठरवलं.
लग्न ठरवलं. हस्तिनापूरचा पंडोराजा मुलगा काढला, लग्न झालं. संध्याकाळी नवरा नवरी घरी गेली आणि पंडोराजाचा भाऊ धृष्टराष्ट्र आंधळा दुसऱ्या राजानं एक सेनापती पाठवला. त्याच्यापाशी एक लोखोटा दिला की आम्हाला मदत करण्यासाठी तुमचे थोडे सैनिक आणि राजा यावा. लोखोटा धृष्टराष्ट्रानं वाचायला लावला दुसऱ्या त्याच्या सेनापतीला. त्याने वाचला आणि सांगितलं असं असं त्या राजानं मदतीसाठी बोलवले. ते लगेच पंडोराजाला बोलून घेतलं आणि सांगितलं की पंडोराजा आणि आपल्याला मदत करण्यासाठी जायचं आहे, म्हणजे थोडेसे सैनिक घेऊन. मग आज्ञा पाळायचीच मोठ्याची. लगेच लग्न करून आलं. त्या दिवशी संध्याकाळी पंडोराजा काय केले, काय सैनिक घेतले आणि गेले. जे गेले 6 महिने परत आले नाही ते. 6 महिने आले नाही ते. मग बघा त्या द्रौपदी कुंतीला काय वाटलं असं. पहिलं दुःख, आई वडील सोडले, दुसऱ्याच्या घरी गेले. दुसरं दुःख, त्यानं पण ऋषीच्या घरी नेऊन ठेवलं. पुन्हा तिसरं दुःख, कसलाही असो जा, मुलगा होता ना, तिनं मंत्र जपला म्हणून झाला. ते मुलगा सोडून यायचा स्वतःचा म्हणजे ते दुःखच आहे. ते दुःख. पुन्हा लग्न झालं त्याच दिवशी पती गावाला गेला, 6 महिने आला नाही. पुन्हा 6 महिन्याच्या नंतर आला. त्या राजानं काय केलं, 6 महिने ठेवून घेतलं पंडोराजाला आणि येताना त्याची मुलगी देऊन लग्न करून पाठवलं. बघा ते दुःख वाटलं असेल का आनंद वाटला असेल कुंतीला. तरी पण कुंतीनं असं दुःख म्हणून शोक केला नाही. डोळ्यातून थोडं सुद्धा पाणी आणलं नाही. शांत आले. संध्याकाळी तिचं नाव माधुरी होतं. त्याने काय केलं, दुसऱ्या दिवशी उठल्यावर माधुरी म्हणजे स्वामी आपण वनक्रीडा करायला जायचं. ठीक आहे म्हणजे. पण पंडोराजा म्हणला माधुरी जाऊ, पण कुंतीला सोबत घेऊ. म्हणजे ठीक आहे घेऊ म्हणजे. मग गेले. कुंतीला एक रथ घेतला. ह्याने एका रथात बसले. 2 सारथी कुंती माधुरी गेले वनात. असंच वनात गेले की एका झाडाखाली हरणी आणि हरण एकमेकाला प्रेमानं कुरवाळत होते. प्रेमानं कुरवाळत असताना माधुरीनं बघितलं आणि म्हणजे स्वामी ते हरणीचं कातड पाहिजे म्हणजे मला, हरणीचा असो किंवा हरणाचा असो. मग कुंती म्हणायची नका हो स्वामी, ती किती प्रेमानं कुरवाळते ती बघा बरं, आणि आपण त्यांचा वध कसा करावा. नका, हे तर करूच नका. कुंतीनं म्हणायचं. माधुरीनं म्हणायचं हे तर मला पाहिजेच हरणाचं कातड. मग राजहाट, बालहाट, स्त्री हाट हे 3 हाट पुरवायचे लागते ते. मग पंडोराजानं बाण धरला. कुंतीनं बाणाला हाताला धरलं. नका स्वामी नकाच. कुंतीनं नको म्हणायचे, माधुरीनं पाहिजे म्हणायचं. मग त्याला कोणतंच हे करता येईना, पण तितकंच सोडला बाण सोडला आणि नेमका जाऊन हरणाला लागला. हरणाला लागला. हरण कोसळलं. कोसळल्याबरोबर ही गेली कातडा आणायला. कातडा आणायला गेली. अजून त्याचा जीव होता तोपर्यंत. त्या हरणानं त्याला शाप दिला. अरे म्हणला, आम्ही जसं माझी पत्नी होती म्हणजे मी पत्नीला प्रेमानं कुरवाळत होतो, तर तुम्हाला बाण मारलास आणि माझा प्राण घेतलास, तर तू जर आता तुझ्या पत्नीला जर कुरवाळण्यासाठी गेलास तर तो दोघंही जळून भस्म होतील. बघा काय वाटलं असेल कुंतीला, किती दुःख आहे. शाप ऐकल्याबरोबर कुंती रडली, पंडोराजा रडले आणि निघाले परत तिथून. परत निघाल्याच्या नंतर कुंती आणि माधुरी एका रथात, पंडोराजा एका रथात. सारथ्याने ऐकलेलं होतं आणि येऊन धृतराष्ट्राला सांगितलं असं असं घडलं वनात म्हणून. सांगितल्यानंतर काय धृतराष्ट्राला आनंद झाला, तर म्हणजे आता याचं काहीच नाही, जे काय आहे ते सगळं आपलंच.
ठीक आहे. पुन्हा मग आले. कुंतीला काय पहिलं आठवलं नाही, लई बरेच दिवस गेले, तिला आठवलंच नाही. आणि परत कुंतीच्या लक्षात आलं आणि म्हणजे स्वामी म्हणजे माझी एक गोष्ट आहे, तर काय सांग म्हणले. मला एका गुरुनी मंत्र दिलेत म्हणजे पुत्र प्राप्तीचे. पंडूराजा म्हणजे का सांगितलं नाही, इतके दिवस महागच झाली असती पुत्र प्राप्ती. नाही म्हणजे माझ्या लक्षात नव्हतं, आता लक्षात आलं म्हणजे माझ्या. मग त्याच्यासाठी एकाग्र लागते म्हणजे इथं नाही, मग वनात जायचं. ठीक आहे. रथ सजवले 2 आणि गेले वनात. लांब असं सरोवर बघितलं, गेले. एक झाड बघितलं, त्या झाडाखाली बसले आणि पाणी आणलं, गवताची काडी ठेवली, पाणी ग्रहण केलं आणि कोणतीनं मंत्र म्हणले. मंत्र म्हणल्याबरोबर झाली पुत्रप्राप्ती. म्हणजे असे 5 मंत्र आहेत. ठीक आहे. 5 मंत्र जप आणि 5 पण मुलं असू द्या. मग पहिला जपला, दुसरा जपला की मूल तयार झाल्यावर पहिला 2 वर्षाचा झाला. तिसरा जपला, दुसरा झाला 2 वर्षाचा, पहिला झाला 4 वर्षाचा. पंडूराजा म्हणला कोणती आता 3 तो जपलीस, मंत्र तू जप, पण पाणी ग्रहण माद्रीला करू दे आणि झाड उर्वरित राहिलेले 2 माद्रीचे असू दे. ठीक आहे म्हणजे कुंतीने मंत्र जपले, माद्रीने पाणी ग्रहण केले आणि राहिलेले 2 माद्रीचे, नकुल आणि सहदेव. मग झाले 5 मुलं झाले. पहिला 8 वर्षाचा, दुसरा 6 वर्षाचा, तिसरा 4 वर्षाचा, 2 वर्षाचा, 9 महिन्याचा, असे 5 मुलं झाले. इतका आनंद झाला माद्रीला की काय सांगतात. आणि त्या आनंदाच्या भरात माद्री गेली आणि पंडूराजाला कडकडून मिठी मारली. कडकडून अशी मिठी मारल्याबरोबर हरणीनं शाप दिलेला होता, दोघच्या दोघं जळून भस्म झाले. काय वाटलं असेल कुंतीला, किती दुःख वाटलं असेल. एक तर पती गेला आणि दुसरी गोष्ट आता धृतराष्ट्राने ठरवलेलं होतं की राज्य द्यायचं नाही. आता काय होतं काय नाही, पण तिनं दुःख मानलं नाही आणि देवाला विसरलं नाही. परत आली, लहानाचे मोठे झाले. सगळं सांगत बसल्यावर वेळ जास्त झाली. मोठे झाले, राज्य मागितलं, राज्य दिलं नाही. कृष्णाने येऊन सांगितलं 2 तर गाव दे, 1 तर गाव दे. 1 गाव सोडून सुईच्या टोकावर बसणारी माती एवढी सुद्धा देणार नाही असं धृतराष्ट्रानं सांगितलेलं होतं. ठीक आहे म्हणजे त्याच्यासाठी काय तर करावं लागलं. काय केलं, युद्ध केलं, मग हारले. सोबत्याचा डाव खेळला, हारले. वनवासाला गेले. बरंच काय काय झालं, युद्ध झालं, सगळं झालं. आणि त्या युद्धात कर्ण मारला गेला. किती योद्धे मेले, कुंतीला एवढं दुःख वाटलं नाही, पण कर्ण मेल्या. कुंतीनं 2 हात डोळ्याला लावले आणि ढसढसून कुंती रडली. रडल्याच्या नंतर धर्मराजा म्हणजे देवा म्हणजे किती युद्धे मेले इतके दिवस, कुंती रडली नाही, आज का रडते एवढी. मग गेले आणि श्रीकृष्णाने हात काढले, तर हात काढल्याबरोबर हातातून पाणी कितीतरी गेलं, त्याचं काही गणित नाही. मग विचारलं बुवा का रडतेस तू एवढं, तर काय नाही काय नाही म्हणल्यावर नाही म्हणजे नेमकं काय दुःख आहे ते मला सांग. मग तिनं सांगितलं त्यावेळेस म्हणजे मी लहान होते आणि मला आश्रमात ठेवलं होतं आणि त्यांनी 6 मंत्र दिले होते. खरं का खोटं म्हणून मी पहिला मंत्र लग्नाच्या अगोदर जपला होता म्हणजे, आणि हा कर्ण झालेला होता म्हणजे. तो आता मेला. तुम्हाला जितकं प्रेम आहे तेवढंच त्याच्यावर पण प्रेम होतं असं कुंतीनं सांगितले. मग सगळ्यांनीच म्हणजे अगोदरच का सांगितलं नाही, अगोदर का सांगितलं. झालं युद्ध झालं, सगळं झालं, विजय पांडवाचा झाला, सगळं झालं. आणि मग देव निघाले द्वारकेला.
आणि गेली. मग आत्या होती त्यांची कोणती, गेली आणि म्हणजे बुवा जाऊन या. ठीक आहे, मग तुला काय मागायचं आहे मला? श्रीकृष्ण म्हणजे मला काही नको म्हणजे, आणि जर तू काय दिलास मला तर मी त्याच्यात गुरफटून जाईल आणि मला तुझं ध्यान व्हायचं नाही. तर त्याच्यासाठी मला फक्त आणि फक्त दुःखच दे. बघा, असंच आपल्या महिलांनी असंच राहावं. किती जरी दुःख असलं तर दुःख हाय म्हणू नये. देह दुःख हे सुख मानित जावे, असं राहावं. आणि एवढंच सांगून मी म्हणून म्हणते की महिलांनी दुःख सहन करावं, दुःख सहन करण्याची ताकद राहावी. जय श्री गुरु, जय समर्थ.